माझं नाव बाळू यनकफळे। मी आज तुम्हाला तुमच्या आग्रहास्तव चुलीवरचं एकदम चविष्ट चिकन कसं बनवायचं साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ धुल्यानंतर हळद मीठ लावून 10 ते 15 मिनिट तर सगळ्यात अगोदर आपण इथे चिकनची उकड करून घेणार आहोत। त्यासाठी गरजेप्रमाणे आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे। इथे आम्ही ही सगळी प्रोसेस 1 किलो चिकनच्या हिशोबाने करत आहोत। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। जवळजवळ 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे। यात घातलेले सगळे जिन्नस जसं की अद्रक लसूण खोबरं हे सगळंच खलबत्त्यामधून काढलेलं आहे। तुम्ही पण त्याप्रमाणे काढलं तर अगदी उत्तमच। तर ही अद्रक लसूण पेस्ट आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे। आता अद्रक लसूण पेस्ट भाजली की यामध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे। तर चिकन स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ठेवलं होतं, ते आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे। चिकन तेलामध्ये छान असं परतवून झालं की त्यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे। आणि हो, सुरुवातीला आपण लगेच यामध्ये पाणी घातलेलं नाही। एक वाफ आल्यानंतर ते आपल्याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे। तेलामध्ये शिजल्यामुळे याची चव अजून जास्त वाढते। हे चिकन एकदा छान असं ताट ठेवलेलं आहे। चिकनला छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण या प्लेटवरती थंड पाणी घालणार आहोत आणि वाफेने हे पाणी गरम होतं आणि गरम झाल्यानंतर हे पाणी आपल्याला चिकनमध्ये सोडायचं आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये पाणी घालू शकता आणि 10 मिनिट ही उकड आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता उकड आपण बाजूला ठेवूया आणि चिकनसाठी फोडणी घालूया। तर सुरुवातीला इथे पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की परत आपल्याला एकदा अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। तर ही अद्रक लसूण पेस्ट आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे। आता अद्रक लसूण पेस्ट भाजली की यामध्ये आपण भाजून घेतलेलं खोबरं, त्याचं वाटण आहे हे, ते घालून घेऊया। खोबरं जास्त काळ्या रंगावरती भाजून घेतलं आहे, त्यामुळे आपल्या भाजीला पण छान असा रंग येतो। आता हे पण आपण तेलामध्ये थोडंसं परतवून घेऊया। आता यामध्ये आपण काळं तिखट घालत आहोत। तुम्ही जो चिकनसाठी मसाला वापरत असाल तो तुम्ही वापरू शकता, पण आमच्या मराठवाड्यामध्ये या चिकन बनवण्यासाठी काळ्या तिखटाचा वापर केला जातो, ज्याला की आपण काळा मसाला असं सुद्धा म्हणतो। आता हे पण छान असं तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे, यामुळे छान अशी तर्री सुटते। आता आपला मसाला सगळा भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथे आम्ही सुरुवातीलाच मीठ घालून घेतलं आहे। तुम्ही हवं तर नंतर चव बघून सुद्धा यामध्ये मीठ घालू शकता। आता हे सगळं भाजून झालं की यामध्ये जे आपण उकड करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे। ही उकड घालून घेतल्यानंतर छान असं एकदा मिक्स करून घ्या आणि आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालतोय आणि आता आपल्याला याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। गॅसवरती करत असाल तर एकदम मंद गॅसवरती याला उकळी येऊ द्या, त्यामुळे जो यातील रस्सा आहे त्याला छान असा दाटसरपणा येईल। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी वरती तरी आलेली आहे। तर तुम्हाला हवा तेवढा रस्सा तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि हे चिकन आपलं खाण्यासाठी तयार आहे। या चिकनला तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा भातासोबत सर्व करू शकता। हे चिकन अगदी गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं आहे
अगदी सोपी रेसिपी आहे. प्रत्येकजण अगदी झटपट अशा पद्धतीने हे चिकन बनवू शकतं. तुम्ही पण या पद्धतीने चिकन नक्की बनवा आणि तुम्हाला आवडलं तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खरं सांगायचं म्हणजे मित्रांनो, मी स्वतः माळकरी आहे. मी कधी मटण खाल्लेलं नाही लहानपणापासून. फक्त माझी बनवण्याची आवड आहे, त्याच्यामुळं मी बनवतो. आणि लोकांना पण माझं एकदम चिकन बनवलेलं एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट लागतं. त्याच्यामुळे मला ते आग्रह करतात, म्हणून मी बनवतो. बस, धन्यवाद.